बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. रायगड रत्नागिरीला अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस. खेड दापोली मार्गावर आलं पुराचं पाणी. रायगड रत्नागिरीला आज पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. काल रात्री झालेल्या पावसाने देखील अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस. फलटण सातारा रस्त्याला नद्यांचं स्वरूप. नागरिकांची गैरसोय. साताऱ्याच्या दरे गावासह परिसरात मुसळधार पाऊस. बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यासह कोयना जलाशयात मुसळधार पावसाची हजेरी. अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस. बच्चू कडूंनी आंदोलन केलेल्या ठिकाणी देखील पाणी साचलं. रत्नागिरीच्या गुहागरमधील आसगोली गावात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रस्त्यांना आलं नदीचं रूप. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडतोय. वाशिमच्या व्याड परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात उभं केलेलं शेडनेटचं मोठं नुकसान. पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार. सावंतवाडीतील ओटवणे गावात सुनंदा बुराण यांच्या राहत्या घरावर वीज पडल्यामुळे घराच्या भिंतींना भेगा तसंच घरातील विजेचा मीटर आणि वीज वाहक वायर जळून खाक झाली. रत्नागिरीच्या गुहागरमधील पालशेतमध्ये मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलं. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या माणगाव तालुक्यातील उनेगाव वावे गावाला पावसानं झोडपलं. ढगफुटीसारख्या पावसानं रस्त्याला नदीचं स्वरूप. रायगडच्या माणगावमध्ये तुफान पाऊस. ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नांदेडमध्ये पावसामुळे केळी बागांचं नुकसान. पालकमंत्री अतुल सावेंनी बांधावर जात घेतला नुकसानीचा आढावा. रत्नागिरीतील गुहागरच्या साखरी आगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ दरड कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वीज कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण. 10 तलाठी निलंबित. आणखी 15 तलाठी रडारवर. अपहाराची रक्कम 35 कोटींवरून 40 कोटींवर गेल्याची जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती. उद्यापासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात होणार. त्यासाठी ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात. आज 6 स्टॉलमध्ये 1200 भाविकांना दर्शन मिळणार. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000चं अनुदान. अनुदानासंबंधीचा शासन निर्णय जारी. संतोष देशमुखांच्या हत्येला 6 महिने पूर्ण. देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ सोमवारी आंदोलन करणार. फरार कृष्णा आंधलेला अटक करण्याची मागणी. जेलमधील आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी. वैभवी देशमुखचा नीट परीक्षेचा निकाल जाहीर. सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्ट करत वैभवीचं अभिनंदन केलं. नागपूरच्या महाल परिसरातील जयकमल कॉम्प्लेक्समध्ये आग. आगीमध्ये 2घांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी. ज्वलनशील पदार्थामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. वाशिमच्या नावली, नेतांसा आणि मांगुळ गावात 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. त्रस्त झालेल्या नागरिकांचं सबस्टेशन कार्यालयावर धडक देत आक्रमक आंदोलन. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी. आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात तळेगावातील ग्रामस्थांचा उद्रेक. विंचूदंश झालेल्या 15 वर्षीय मुलावर वेळेवर उपचार न मिळाल्यानं मुलाचा मृत्यू. रुग्णालयात डॉक्टर नसल्याची धक्कादायक बाब समोर.
नागपूरच्या त्रिशा बिजवेचा मनालीमध्ये अपघात. झिप लायनरचा बेल्ट तुटल्यानं 30 फुटांवरून पडली. अपघातानंतर त्रिशा गंभीर जखमी, उपचार सुरू. पुण्यातील केईएम हॉस्पिटलला जीमेलद्वारे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल. हॉस्पिटल परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त. यवतमाळच्या कोर्टा गावात 50 रुपयांच्या वादावरून झालेल्या मारहाणीत 32 वर्षीय युवकाचा मृत्यू. पोलिसांकडून तिघांना अटक. यवतमाळच्या आगपुरी शिवारात रस्त्यावर काटे टाकल्याच्या वादातून शेतकऱ्याची कुऱ्हाडीनं हत्या. आरोपी रमेश कुळसंगे याला वडगाव जंगल पोलिसांकडून अटक. अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक इथं कूलरचा शॉक लागून आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू. कूलरमध्ये पाणी टाकताना हा प्रकार घडला. 3 वर्षांच्या चिमुकल्याला कमरेला बांधून महिलेची गोदावरीत उडी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी पुलावरील घटना. पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली. महिलेच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोरेगाव वाठार रस्ता बनला मृत्यूचा सापळा. रस्ता खोदून सोडल्यामुळे रस्त्यावर 10 ते 12 फुटांचे मोठे खड्डे. खड्ड्यात पाणी साचल्यानं दररोज अपघात होत असून नागरिकांचे हाल सुरू. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना महामार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू. मात्र लवकरात लवकर निधी उपलब्ध करून काम पूर्णत्वास नेलं जाईल. पालकमंत्री अतुल सावेंची माहिती. नाशिकच्या द्वारका परिसरात सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम. यामुळे द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. नाशिकमध्ये लिहिता वाचता आलं तरच रिक्षाचा परवाना मिळेल. प्रादेशिक परिवहन विभागानं 145 रिक्षा चालकांना अपात्र ठरवलंय. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर वन विभागाची मोठी कारवाई. सिरोंचा वनक्षेत्र अधिकारी सुरपाम निलंबित. तमंदाला ते अमडेली दरम्यान बांधकाम झालेला 1 किलोमीटरचा रस्ता वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून उखडून टाकला होता. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर पाहुयात बातम्या सविस्तरपणे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या